नमस्कार. रोखठोकपणे आपलं स्वागत. तब्बल 30 वर्षानंतर देशात बहुमतातलं सरकार सत्तेवर आलं, त्यामुळे सर्वच क्षेत्रांच्या आशा आणि अपेक्षा वाढल्या आहेत. देशाचा महासत्तेकडे जाणारा प्रवास आता अधिक वेगानं आणि कुठल्याही राजकीय अडथळ्याविना होईल अशी आशा इथे सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आहे. विशेषतः गुजरातमध्ये अधिकाधिक उद्योजकांना आणि उद्योगांना आकर्षित करणारे नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे देशाच्या उद्योग क्षेत्राच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. लघु आणि मध्यम उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक समस्यांवर नवं सरकार नेमकं काय उपाय करणार आहे? देशातली उद्योजकता वाढवण्यासाठी कुठल्या उपायांची गरज आहे? आणि इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातलं उद्योगासाठीचं वातावरण पोषक आहे का? ते तसं होण्यासाठी महाराष्ट्रातल्या उद्योजकांच्या नव्या सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? नव्या सरकारचं सर्वच छोट्या मोठ्या उद्योगांबाबतीतलं धोरण नेमकं काय असायला हवं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊया ये दिल मांगे मोर या खास कार्यक्रमात. ये दिल मांगे मोर या कार्यक्रमात आज चर्चेला आपण आमंत्रित केलेलं आहे ख्यातनाम लेखक IT तज्ञ अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले आज माझ्यासोबत आहेत. अच्युत गोडबोले कालही आपल्या सोबत विशेषतः ही जी सिरीज आपण केलेली आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर होतं, काल आपण शिक्षण क्षेत्रावर केलं, आज आपण करतोय उद्योग क्षेत्रावर. आणि उद्योग क्षेत्राची बाजू मांडण्याकरता माझ्या बरोबर आहेत मराठवाड्यातून मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि निर्लेप अप्लायन्सेसचे चेअरमन राम भोगले. राम भोगले, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत हेमंत राठी. हेमंत राठी हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. रामबंधू मसालेवाले हा त्यांचा उद्योग संपूर्ण भारतात पसरलेला आहे. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जकात निर्मूलन समितीचे ते कार्याध्यक्षही आहेत. ते आमच्या नाशिकच्या स्टुडिओमधनं आहेत. हेमंत राठीजी, आपलंही स्वागत. आजचा या भागात ब्रेकवर जाण्यापूर्वीचा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण एका अत्यंत कळीच्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत आणि तो कळीचा मुद्दा आहे, आपण आपल्या पडद्यावर पाहू शकताय, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या सरकारनं काय करायला हवं. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या सरकारनं काय करायला हवं. प्रेक्षको, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय उद्योग व्यवसायाचा एक कणा म्हणायला हवा. या एकूणच देशातल्या उद्योगांपैकी 45% उद्योग हे SME म्हणजे स्मॉल अँड मीडियम सेक्टर या प्रकारच्या याच्यामध्ये येतात आणि 40% निर्यात या देशाची हा लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय जे करतात तेच करत असतात. आज त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यांना या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत या विषयावर आपण बोलणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न घेऊन मी जातो राम भोगले यांच्याकडे. राम भोगले, स्मॉल अँड मीडियम सेक्टर हा कणा आहे हे तर खरं आहे, परंतु तो ज्या ठिकाणी असतो त्या MIDCची अवस्था मात्र भयानक आहे. म्हणजे एकीकडे सातपूर असेल, वाळुंज असेल, चिकलठाणा असेल, बेलापूर असेल, या सगळ्या ठिकाणी तिथल्या अंतर्गत सोयीसुविधा, रस्ते याची अवस्था अत्यंत बिकट, दयनीय आहे. कुठल्याही फॉरेनरला आपण तिकडे घेऊन जाऊ शकत नाही. फॉरेनर जर आपल्या गाडीत बसला तर त्याचं लक्ष बाहेर जाऊ नये म्हणून तुमच्यासारख्या उद्योजकांना काहीतरी विषय काढून त्याला आत गाडीतच बघायला भाग पाडावं लागतं. ही सगळी अवस्था आत्ता MIDCची आहे. तर अमरावतीमध्ये गेलात तर अमरावतीमध्ये उद्योजकच नाही आहेत, तिकडे नुसत्या शेड उभ्या आहेत, तिथे उद्योजकता पसरलेली नाही. तीच अवस्था महाडची आहे. एक प्रकारे SME हा जो कणा आहे तो लघु आणि मध्यम उद्योगाचा कणा आता मोडून पडलेला आहे. आपण हे फक्त ॲक्सेप्ट करत नाही आहोत. या सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आपण जसं म्हणालात तसं लघु उद्योगांची आणि मध्यम उद्योगांची अवस्था बिकट आहे याविषयी काही शंकाच नाही आहे. MIDCतले रस्ते असोत किंवा राज्यातले रस्ते असोत याच्याविषयी मोदी सरकारकडनं आपण अपेक्षा ठेवू शकत नाही, पण पायाभूत सुविधा सुधारल्या पाहिजेत याविषयी काही शंकाच नाही आहे. केवळ या सुविधा सुधारल्या पाहिजेत एवढंच नव्हे तर त्या वापरण्याकरता जो काही सर्व्हिस चार्ज आपण देतो, म्हणजे रस्ते वापरण्याकरताचा टोल असेल किंवा MIDCचा सर्व्हिस टॅक्स असेल किंवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचे जे टॅक्स असतील, पाण्याची किंमत असेल, या सर्वच गोष्टीचा विचार सरकारनं करण्याची गरज आहे. पण या सगळ्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
मोदी सरकारकडनं आमची अपेक्षा अशी आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना आज विविध इतर देशांच्यातनं आणि पर्टिक्युलरली चीनमधनं अनेक गोष्टी ज्या इम्पोर्ट होऊन येतात त्याच्याशी स्पर्धा करावी लागते आणि किमतींवरती ही स्पर्धा करणं हे आमच्या लघु उद्योगांना आणि मध्यम उद्योगांना अनेक वेळा अवघड जातं. याच्याकरता केंद्र सरकारनं नॉन टॅरिफ बॅरियर्स निर्माण करण्याची गरज आहे. टॅरिफ बॅरियर्स आता WTOच्या माध्यमातून निर्माण करणं शक्य होणार नाही. काही वस्तूंवर अँटी डम्पिंग ड्युटी लावायची ठरवली तर त्याच्याकरता खूप अभ्यास करावा लागेल. या वस्तूंच्या काय किमती खऱ्या असल्या पाहिजेत आणि काय किमतीला ते इम्पोर्ट होतं याचा अभ्यास करून हे निर्णय घ्यावे लागतील. पण नॉन टॅरिफ बॅरियर्स मात्र आपण निश्चितपणे निर्माण करू शकतो. ज्या वस्तू इम्पोर्ट होतात या सहजपणे भारतात बनू शकतात अशा वस्तू आहेत आणि त्यांची गुणवत्ता जर आपण बघितली तर ती गुणवत्ता आपल्याला योग्य मिळते असं अजिबात नाही आहे. मग गुणवत्तेच्या संदर्भात काही मिनिमम स्टँडर्ड्स आपण ठरवू शकतो का प्रत्येक वस्तूची? त्याच्यात वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या संदर्भात काही आपण स्टँडर्ड्स ठरवू शकतो का? आणि या स्टँडर्डचं जर नसेल तर ते इम्पोर्ट करता येणार नाही. केलं तर ते कस्टम्स क्लिअर करणार नाही. याच्या संदर्भात काही आपण नॉन टॅरिफ बॅरियर्स जर निर्माण केली तर खूप मोठ्या प्रमाणावरती लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोटेक्शन मिळण्याची शक्यता आहे आणि हे प्रोटेक्शन हे जगात कुठल्याही कायद्यान्वये चॅलेंज करता येणार नाही. कारण आपण आपल्या देशातल्या ग्राहकांचा हित जोपासण्याकरता हे करतोय असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे प्रथमतः तर सरकारकडनं माझी ही अपेक्षा आहे की त्यांनी इम्पोर्ट पॉलिसीच्या संदर्भात नॉन टॅरिफ बॅरियर्सच्या संदर्भात प्रामुख्याने विचार करायला पाहिजे लघु आणि मध्यम उद्योजकांकरता. दुसरी एक बाब आहे की बॉरोड फंड्सनी आपण व्यवसाय करतो. फार मोठ्या प्रमाणावरती लघु आणि मध्यम उद्योग हे त्यांच्याकडे असलेलं प्रॉफिट मार्जिन जे ते इतकं कमी असतं की त्यांना धंद्याची सुरुवात तर कर्ज घेऊन करावीच लागते पण पुढे धंद्याची वाढही कर्जाच्याच माध्यमातून करावी लागते. तर असं कर्ज मिळण्याकरता आता फार अडचणी आहेत असं मी म्हणणार नाही. बऱ्यापैकी आपलं बँकिंग सेक्टर लघु आणि मध्यम उद्योजकांना मदत करतं पण त्याच्याकरता जे व्याज द्यावं लागतं ते जागतिक स्तरावरती सर्वात जास्ती असावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळे या व्याजदराच्या संदर्भात काय करता येईल? रामभाऊ आणखीन एक या व्याजदराच्या संदर्भातला आणखीन एक मुद्दा आहे आणि हेमंत राठी यांना हा प्रश्न आहे की आता रामभाऊनी आपल्याला सांगितलं की बॉरोड फंड्सवर कर्ज घेऊन आम्हाला व्यवसाय करावे लागतात परंतु कर्जामध्ये व्याजाचा दर प्रचंड आहे. सरकारशी व्यवसाय करताना EMD भरावा लागतो. सरकारशी व्यवसाय करताना बँक गॅरंटी द्यावी लागते आणि ती बँक गॅरंटी आणि EMD मिळवायला हयात खर्च होते परंतु ती काही परत मिळायचं नाव नसतं. याच्यामुळे सरकारशी व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही SME सेक्टरचं कंबरडं मोडताना दिसतं. आपल्याला काय वाटतं ही परिस्थिती कशी सुधारता येईल? सरकारी कामात एक तर पैसे लवकर पण मिळत नाही आणि लेट पेमेंट जरी झालं त्याच्यावरती व्याजही देत नाही. हा एक झालं. दुसरं की रेट ऑफ इंटरेस्टचा जो विषय रामभाऊंनी सांगितला की ही खरी गोष्ट आहे की आपल्या इथे रेट ऑफ इंटरेस्ट आज 12 ते 15% आहेत. जे 6 ते 8% हा व्याजाचा दर याच्यात असावा हे याच्याबद्दल आहे. उद्धवजी याच्यात विषय असा आहे की सिंगल टॅक्स सिस्टीम जी आहे ही सिंगल टॅक्स जर आपण केला की एवढे वेगवेगळे टॅक्सेस जे आहेत आणि त्यांचे दर वेगवेगळे आहेत. इक्वल टॅक्सेस आणि सिंगल टॅक्स भरण्याबद्दलचा विषय येत नाही. कागदपत्राची पूर्तता करताना लोकांची नाकीनऊ येऊन जात आहेत आणि त्यामुळे टॅक्सचा रेट रिझनेबल आणि सिंगल जर राहिला तर मला वाटतं की महाराष्ट्रातला भारतातला उद्योग वाढण्याकरता याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि दुसऱ्या याच्यात जी अडचण येते की कायद्यांचं जंजाळ. आज जवळजवळ 38,000 कायदे भारतात आहेत आणि त्यातले काही कायदे तर एवढे जुनाट आहेत की त्याला व्हॉइसरॉय ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे व्हॉइसरॉय जाऊन आज 60-70 वर्ष झालेत अजून त्यांची परवानगी आपल्याला घ्यावी लागते. आणि काही कायदे असे हास्यास्पद आहे की अगदी त्या वेट्स मेजरमेंटमध्ये कॅपिटल Gच्या ऐवजी सेकंड G असेल तर तुम्ही क्रिमिनल गुन्हा केला वेट किंवा असे जे मूर्खासारखे आणि जुने कायदे आहेत. हे कायदे कमी करा. व्यापारी आणि उद्योजकांना फ्रेंडली कायदे करात तर मला वाटतं उद्योग व्यापार वाढण्याकरता बरोबर आहे टॅक्स रेट टॅक्सेशन
सिंगल कायद्याचं टॅक्स सिस्टीम दोन मेजर विषय आहेत. तीन महत्वाचे मुद्दे मांडले. एक महाराष्ट्राचा म्हणजे विचार सिंगल टॅक्स सिस्टीम तुम्ही सांगितलीत, कायद्याचं जंजाळ सांगितलं, आणि व्याज जे आहे ते व्याज जरा कर्जावरचं कमी व्हायला पाहिजे. अच्युत गोडबोले. मला असं वाटतं म्हणजे आत्ता जे दोघांनी मुद्दे मांडले ते अगदी बरोबर आहेत, कायदे जास्त व्यवस्थित केले पाहिजेत. पण याच्यात मला आणखीन पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की टॅरिफसुद्धा वाढवायला काय हरकत आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंग्लंड, अमेरिका, संपूर्ण पाश्चिमात्य देशांची जी काय औद्योगिक वाढ झाली ती प्रोटेक्शनच्या खाली झाली. आज जे आपल्याला उपदेश करतायत मुक्त व्यापार करा वगैरे, त्यांनी सगळ्या सरकारांनी त्यांच्या उद्योगांना प्रोटेक्शन दिलेलं होतं. बाहेरच्या मालावरती ड्युटी त्यांनी लावलेली होती आणि स्वतःचा माल सगळीकडे पोचावा म्हणून लोकांवर राज्य केलं होतं देशांवरती. हे सगळं त्यांनी केल्यानंतर आता ते आपल्याला उपदेश करतात. लोकांसांगे ब्रह्मज्ञान. आता मुख्य म्हणजे असं आपण एशियन देश बघूया. चीनमध्ये जेव्हा त्यांनी एक्सपोर्ट लेड ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, जे सबंध ग्लोबलायझेशनच्या एक्सपोर्ट लेड ग्रोथ हा झाला, त्यावेळेला चीननी इम्पोर्ट ड्युटी आपण जशी प्रचंड खुली केली, हळूहळू केली, पण खूप मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट ड्युटीज काढून टाकल्या आपण, तशा चीननी काढल्या नाहीत. इवन कोरिया, हाँगकाँग, जपान, आपण 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखे. एक म्हणजे त्यांनी त्यांनी इंडस्ट्रीज प्रोटेक्टेड ठेवल्या. दुसरी गोष्ट, त्या इंडस्ट्रीजना मदत केली. सरकार नेहमी म्हणतो आपण मुक्त व्यापार, सरकारने काय करू नये, सरकारने हस्तक्षेप करू नये अर्थव्यवस्थेत, तर आपली प्रगती होईल. हे सगळं बंडल आहे. संपूर्ण जपान, कोरिया, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर आणि गेल्या 2 शतकातले इंग्लंड, अमेरिका आणि युरोप आणि सगळं जग ह्यांनी पूर्ण प्रोटेक्शन करून त्यांच्या उद्योगांना सहकार्य करून आणि इंटरव्हीन करून अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांची वाढ झालेली. इव्हन सबंध एशियन टायगर्स तसेच वाढलेले. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लिंकेजेस 2 लेवलवरती आपण बांधलेले नाही आहेत. ते मोदी सरकारवरती सगळ्यात मोठं आव्हान असणार. एक म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा, ही जी लिंकेजेस आहेत. म्हणजे युरोपमध्ये काय झालं की शेतीत जेव्हा उद्योग वाढले तेव्हा ते औद्योगिकीकरणामुळे शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे शेतीमध्ये तेवढे लोक असण्याची गरज भासे ना, मग ते लोक उद्योगात आले, शेतीत आले आणि ते वाढायला लागले. सेवेची जशी वाढ झाली, मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इतर, त्यामुळे उद्योगात जेवढी माणसं पूर्वी लागायची तेवढंच उत्पादन करायला, त्यापेक्षा कमी माणसं तेवढंच, त्यामुळे ती सेवेत आली. असं जे स्लो ट्रान्झिशन, ज्याला हेल्दी ट्रान्झिशन म्हणतात, तसं झालं. आणि त्यामुळे खेड्यातनं शहरात आणि असं जे सगळं ट्रान्झिशन झालं, शेती, उद्योग आणि सेवा, भारतात तसं झालं नाही. भारताने उद्योग क्षेत्र हे जवळपास गाळलंच. म्हणजे आपण खरं म्हणजे शेतीकडनं डायरेक्टली सेवेकडे गेलो, कारण त्याला ऐतिहासिक बरीच कारणं, त्याला फार वेळ लागेल. मग ते कसं झालं, त्याला 1980 सालचं 70 सालचं, पण त्यामुळे औद्योगिक हा जो प्रकार आहे तो आपण गाळला म्हणून उद्योग, ओव्हरऑल उद्योग हा आपल्याकडे फार दुर्लक्षित राहिला. आता दुसरा मुद्दा फक्त 1 मिनिट सांगून थांबतो मी. उद्योगामध्ये सुद्धा लघु, मध्यम आणि मोठे उद्योग ह्यांच्यात सुद्धा लिंकेजेस जी बांधावे लागतात ती लिंकेजेस नाही. म्हणजे सेवेमध्ये जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक बाणगुळ आहे, त्याचा इकडले काही लिंकेजेस भयंकर नाही, आयसोलेटेड एका बेटासारखं. तसं लघु उद्योग, मध्यम ह्यांच्यात लिंकेजेस नाहीत. मला असं वाटतं स्पष्टपणे, मला राठींचं म्हणणं अगदी मान्य आहे की आपण दर्जा वाढवला पाहिजे आणि ड्युटी न वाढवता सुद्धा आपण इंटरनॅशनल कॉम्पिटिशन वाढवलं पाहिजे. पण माझं म्हणणं ड्युटीज वाढवायला काय हरकत आहे. सगळ्यावर जरी नसेल तर ड्युटीज वाढवायला काय हरकत आहे. अर्थातच लघु उद्योगांना इतर बरेच चॅलेंजेस आहेत, 4-5 मेजर चॅलेंजेस आहेत. इन्व्हेस्टमेंट नाही, मार्केटिंगचं हे नाही, मॅनपॉवर, टेक्नॉलॉजी, सगळे त्याच्यावर बोलू आपण. पण मुख्य मला असं वाटतं ड्युटी सुद्धा लावायला काही हरकत नाही आहे. आणि ही आपल्या सगळंच WTOच्या सगळ्यासाठी मान्य केल्या पाहिजे असं नाही. प्रेक्षको, या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की चीनची स्पर्धा, नॉन टॅरिफ असणं, काही क्षणी काही ठिकाणात ड्युटी वाढवली तरी सुद्धा काही हरकत नाही. इतर प्रगत राष्ट्रांनी तोच मार्ग अवलंबलेला होता. सिंगल टॅक्स सिस्टीम पाहिजे तर ज्या ठिकाणी व्हॉइसरॉयची परमिशनची गरज आहे अशा प्रकारचे कायदे तरी किमान मोदी सरकारनं बदलावे अशी अपेक्षा या पहिल्या भागात व्यक्त झाली. एका ब्रेक नंतर मी उद्योग क्षेत्रातल्या अत्यंत कळीच्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधणार आहे. ते म्हणजे आम्ही नोकरदारांची, मेकॉले पुत्रांची अशी एक मोठी फौज निर्माण केली. गरज नेमकं काय करणार आहे याविषयी आम्ही बोलणार आहोत. ये दिल मांगे मोर या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या या भागात मी चर्चा करणार आहे देशातील उद्योजकता वाढीसाठी नव्या सरकारला नेमकं काय करावं लागेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत राम बोगले, हेमंत राठी आणि अच्युत गोडबोले आहेत. राम बोगले, या देशात मेकॉलेनं आणलेल्या शिक्षण पद्धतीनं एक मेकॉले पुत्र म्हणजे कारकुनांची फौज निर्माण झाली. त्यात या शिक्षण पद्धतीत फारसा काही बदल झाला नाही, त्याच्याविषयी आम्ही काल चर्चा केली.
परंतु उद्योजक निर्माण होण्याकरता म्हणून जे एक पोषक वातावरण असावं लागतं, फर्स्ट जनरेशन अंतर्प्रेनर, पहिल्या पिढीचा उद्योजक असायला, ते उद्योजकाचं वातावरण आज आपल्याकडे आहे का? आणि ते नसेल तर ते आणण्याकरता मोदी सरकारने नेमकी काय पावलं उचलावीत असं आपल्याला वाटतं? शिक्षण क्षेत्रात साधारणतः विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्याकरता कुठलीही सोय नाही आहे. स्वतःच्या भाषेत एखादं उत्तर देणं तो सोडा, स्वतःचे विचार सांगणं तो सोडाच, पण ठरवून दिलेली पाठ केलेली उत्तर जर लिहिली नाहीत तरी मार्क मिळत नाहीत अशी सोय आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. म्हणजे एका दृष्टीने तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरच चाला, त्याच्या बाहेर काहीही करायचं नाही असं आपण विद्यार्थ्याला 12वी पास होईस्तोवर सांगतो. आणि त्याही नंतर इतर एज्युकेशन सिस्टीममध्येही तशीच अवस्था आहे. त्यामुळे या सिस्टीममधनं उद्योजक कसे निर्माण होतील याच्याविषयी प्रश्नच आहे. पण तरी आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर उद्योजक निर्माण झालेले आहेत आणि होतीलही. त्याचं कारण आहे की अडचणीच इतक्या अनंत आहेत की या अडचणींवर मात करण्याकरता नवीन नवीन मार्ग शोधण्याशिवाय लोकांसमोर पर्याय राहत नाही आणि त्यातनं उद्योजक निर्माण होतात. ही अशी आजची परिस्थिती आहे. पण चांगले उद्योजक निर्माण व्हावेत, त्यांचं फेल होण्याचं प्रमाण कमी व्हावं, याच्याकरता शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच फुटपट्टीत मापायचं, एकाच वेळेला सगळ्यांची परीक्षा घ्यायची, एकाच पद्धतीची परीक्षा घ्यायची आणि त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स जज करायचा, याच्यात कुठलंही फ्रीडम त्या विद्यार्थ्याला नाही आहे. एखादा लवकर शिकतो, एखादा उशिरा शिकतो, त्यांना वेगवेगळ्या वेळेला या परीक्षा देता येतील का, वेगवेगळे विषय घेता येतील का, याच्याविषयीची कुठलीच व्यवस्था आपल्याकडे नाही. ती होण्याची फार मोठी गरज आहे. आणि आपला सगळा भर हा डिग्री एज्युकेशनवर आहे. व्होकेशनल एज्युकेशनवर आपला कुठलाही भर नाही. गेली 5 वर्ष जरी स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण खूप बोलत असलो तरी देखील स्किल डेव्हलपमेंट करता प्रोत्साहन देण्याकरता आपल्याकडे म्हणावी तशी व्यवस्था नाही आहे. मास्टर क्राफ्ट्समन ही एक जर्मनीतली जी व्यवस्था आहे तिच्यातनं इतका गुणवत्तेचा काम करणारा व्यक्ती तुम्हाला मिळते की त्या बाबतीत त्याला कुठल्याही इंजिनियरची गरज लागत नाही, इतकं त्याचं ज्ञान असतं आणि हाताने काम करण्याचे स्किल्स त्याच्याकडे असतात. त्यामुळे अतिशय चांगले गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट्स निर्माण करता येतात. मग यातनंच उद्योजक निर्माण झाला तर त्याला स्किल्सची लाज वाटत नसल्यामुळे, काम करण्याची लाज वाटत नसल्यामुळे तो उद्योजक हा त्याच्या कामगारांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि काम करतो. आपल्याकडे दुर्दैवानं अशी व्यवस्था नाहीये आणि ती होण्याची फार गरज आहे. उद्योजकतेला नेमकी प्रतिष्ठा नाही हे त्याचं मूळ आहे. हेमंत राठी, उद्योजकतेला प्रतिष्ठा मिळावी आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला उद्योग व्यवसाय करायचा आहे असं सांगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढावी, याकरता या सरकारनं नेमकं काय करावं, काय सुविधा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्ससाठी द्याव्यात असं वाटतं आपल्याला? सगळ्यात महत्त्वाचं याच्यात काय की यायला लोक घाबरतात, एक, आणि दुसरं भांडवल. आपल्या शिक्षण पद्धतीतच जेव्हा बदल, जे आता रामभाऊंनी सांगितलं की शिक्षण पद्धती ही आपल्याला टेक्निकल शिक्षण किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण हे जास्त गरजेचं आहे. आजकाल रॅट रेसमध्ये फक्त मुलांना पर्सेंटेज कसे जास्त मिळतील याच्या मागे जे पालक लागतात, त्याचे प्रॅक्टिकल शिक्षण जेवढं घेता येईल आणि त्याला लागणारे भांडवल आणि व्यवसाय उद्योगात पडला, आपल्या मराठीत म्हणतो ना की नोकरीला लागला आणि उद्योगात पडला, ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल की बाबा नोकरी आणि उद्योग, तर उद्योगाला जास्त स्कोप आहे, ते पडत नाही तर ते वाढत असतो. पण ही मानसिकता बदलणं ॲज फार एज मोदी सरकारकडनं तर साधारणतः ही अपेक्षा असेल की लोकांनी उद्योगात येण्याकरता. पूर्वी अशी म्हण होती की कुठला व्यवसाय 1000 दिवस जोपर्यंत चालत नाही, 1000 दिवस चालला म्हणजे तो व्यवस्थित चालला, तर 3 वर्ष नवीन उद्योगाला SME करता 3 वर्ष टॅक्स हॉलिडे पूर्ण भारतात जर दिला की बाबा त्याला इन्कम टॅक्स, सेल टॅक्स याच्यात आणि कॉम्पिटिटिव्हली चांगलं प्रॉडक्ट द्यावं, याच्यात जेवढं टॅक्स हॉलिडे आणि सबसिडीज देता आल्या तर लोक नवीन उद्योगात नक्कीच येतील असा मला विश्वास वाटतो. मला अच्युत गोडबोलेंना प्रश्न विचारायचा. अच्युत गोडबोले, आपण परदेशात अनेक ठिकाणी व्यवसाय केला आहे, परदेशातलं माहिती तंत्रज्ञानाचा वापर उद्योजकता वाढीसाठी कसा केला आहे तोही, गव्हर्नन्समध्ये कसा केला आहे तोही पाहिलं आहे. आपल्याकडे अजूनपर्यंत तरी वन विंडो सिस्टीम, म्हणजे मला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल
मी भांडवल गोळा केलं समजा बँकेकडून, जागा घेतलेली असेल, तर त्याच्या क्लिअरन्ससाठी म्हणून सरकारकडे वन विंडो अप्रोच, एका खिडकीत तुम्हाला सगळं काही मिळेल, असं काही होताना दिसत नाही. त्याकरता या सरकारनं तातडीनं काय पावलं उचलावी असं वाटतं आपल्याला? नाही, मला वाटतं प्रश्नातच उत्तर आहे. वन विंडो सिस्टमच केली, कारण 10 ठिकाणी तुम्हाला पळावं लागणं आणि त्याच्यात पुन्हा आता खरं म्हणजे ब्युरोक्रेसी कमी झालेली आहे, पण पूर्वी म्हणजे 1980च्या अगोदर तर इतकी पळापळ आणि त्यात पुन्हा भ्रष्टाचार आणि त्यात ही परवानगी ती परवानगी आणि ते व्हॉइस रॉयचं सांगितलंय ते भयंकर दिव्य म्हणजे अशा तऱ्हेच्या गोष्टी जर का करायला लागल्या तर त्याला. पण मला असं वाटतं की याच्यापेक्षा जो महत्त्वाचा भाग आहे, उद्योजकता का वाढत नाही आहे. आपण जर का नीट त्याच्यावर विचार केला तर लक्षात येईल की गाडीमध्ये जे पेनं विकतात की नाही, तो पण उद्योजक आहे हो. रस्त्यावरती जो बटाटा वडा विकतो तो पण उद्योजक आहे. लाखो कोट्यावधी लोक आपल्याकडे उद्योजक आहेत. प्रश्न असा आहे, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की रिस्क घ्यायला लोक त्यांना हे रिस्क घेत आहेत, त्यांना उद्या विकला जाईल की नाही माहीत नाही, आणि शिवाय म्युन्सिपालिटी लोक हाकल दिले गेले, हा आणखी वेगळा मत, पण उद्या आपला माल विकला जाईल की नाही त्याला माहीत नाही. प्रश्न असा आहे की आज फक्त बड्या आणि अतिशय मोठ्या कॉर्पोरेट्सना प्रचंड आज वाव मिळतोय. जर का तू कर्जाचा विषय निघाला होता, जर का कर्ज बघाल तर गेल्या अनेक वर्षात कर्ज जास्तीत जास्त बड्या लोकांना मिळत आहे, तर लहान लघु उद्योगांना मिळणाऱ्या कर्जाचं प्रमाण अतिशय कमी होत चाललेलं आहे. व्याजाचा तर हा एक प्रश्न आहेच, पण कर्जाचं प्रमाण हे अतिशय कमी होत चाललेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्याशिवाय त्यांना अतिशय मोठमोठे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं, लघु उद्योगांकडे प्रचंड मोठं दुर्लक्ष केलेलं आहे. ती अक्षम्य चूक आहे. ही अक्षम्य चूक आहे, कारण रोजगार निर्मिती ही फक्त लघु आणि मध्यम मध्येच होणार आहे, ती बड्याच होत नाही. म्हणजे मी काल पण सांगितलं, आजही सांगतो की 7 आणि 8% GDP वाढला तेव्हा आपल्या देशात रोजगार फक्त 1% वाढला, 1.3% वाढला. तेव्हा आपले जे म्हणून मगाशी म्हणलं तर उद्योग आपण स्किप करून एकदम सर्व्हिसेसमध्ये गेलो, आणि मग प्रचंड मोठे मॉल्स आणि मोठे हायवेज आणि प्रचंड ऑटोमोबाईल आणि सॉफ्ट ड्रिंक्स आणि कॉस्मेटिक्स आणि काय काय सगळं जे त्या उभं राहिलं, हे जे या सगळ्यामध्ये भयंकर मॉडर्न मशिनरी, भयंकर हाय टेक्नॉलॉजी, त्यांनी जॉब्स बुडाले. नाही, ती फक्त बड्या लोकांना ती शक्य होते. आणि मुख्य लक्षात ठेवा की त्या सगळ्यामध्ये इनोव्हेशन काही नाही. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, म्हणजे चड्डीपासून ते टाईल्स बघा, पंखे बघा, टीव्ही बघ, या सगळ्यामध्ये इम्पोर्ट कंटेंट प्रचंड मोठं आहे. म्हणूनच एक्सपोर्ट लेट ग्रोथमध्ये आपण निर्यात वाढवावी म्हणतात, पण निर्यात वाढली तर इम्पोर्ट नाही, आपली आयात सुद्धा प्रचंड मोठी वाढते. म्हणूनच करंट अकाउंट डेफिसिटचा प्रश्न फक्त निर्यातीने सुटत नाही आपल्याकडला, कारण आयातीचे आयात तेवढीच वाढते. म्हणजे आपलं संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते इतकं बिघडलेलं आहे की आपण वाटेल त्या गोष्टीवरती या देशाची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर उद्योग व्यवसाय हे अतिशय सक्षम असले पाहिजेत. आणि उद्योग व्यवसाय सक्षम असण्याकरता इथल्या ज्या इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत, MIDC सारख्या संस्था आहेत, MIDC सारख्या जागा आहेत, त्या जागांमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कशा सुविधा असाव्यात हे पहिल्या भागात पाहिलं. तर दुसऱ्या भागामध्ये जे फर्स्ट जनरेशन पहिल्या पिढीचे लघु उद्योजक आहेत, त्या लघु उद्योजकांना हेमंत राठीने अत्यंत कळीचा मुद्दा मांडलेला आहे की तो जर आमचा कणा असेल, हे जर आम्ही मान्य केलं तर त्याला प्रतिष्ठा देण्याकरता, धंद्यात उभं राहायला सक्षम करण्याकरता जसं कर्ज पुरवठा केला पाहिजे, तसंच 3 वर्षाचा टॅक्स हॉलिडे सुद्धा त्याला आपण देऊ केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये लघु आणि मध्यम वर्ग, लघु आणि मध्यम उद्योजक हा उभा राहील, कारण याच्यातूनच रोजगार निर्मिती होणार आहे. आणि याच रोजगार निर्मितीचा प्रश्न तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. ये दिल मांगे मोर या कार्यक्रमात आपलं स्वागत. या भागात आपण पाहणार आहोत रोजगार निर्मितीसाठी नव्या सरकारला काय उपाय करावे लागतील. रोजगार निर्मितीसाठी नव्या सरकारला काय उपाय करावे लागतील. अच्युत गोडबोले, यावेळेला आपण पाहिलं की तरुणाईनं फार मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. भारताचा मतदानाचा टक्का वाढण्यामध्ये जे पहिल्यांदा वोटिंगला आले होते 18 ते 21 वयोगटातले, त्यांचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या डोळ्यात काही स्वप्न आहेत, त्यांना काही स्किलसेट्स हवे आहेत. त्यांच्या रोजगार निर्मितीचा, त्यांच्यासाठी रोजगाराचा फार मोठा प्रश्न या सरकारला हाताळावा लागणार आहे. त्याकरता या सरकारने नेमकं काय करावं? मला असं वाटतं हे जरा अवघडच काम आहे. ह्याचं कारण असं की त्याकरता आपल्याला संपूर्ण इकॉनॉमीचं स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर आपल्याला बदलावं लागणार आहे. आत्ताची इकॉनॉमी कशी आहे, अत्यंत चैनीच्या वस्तू त्या पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड किंवा काही सेंटर्समध्ये बनणं, आता हाय टेक्नॉलॉजी वापरून बनणं की ज्यांनी बेरोजगारी वाढेल किंवा रोजगार निर्माण होणार नाही आणि ज्यांनी पर्यावरणाचे नाश होईल. आणि पुन्हा ज्या वस्तूच्या चैनीच्या निर्माण होतात त्या फक्त पहिल्या 15 खरं म्हणजे 13.1 ते 15% लोकांना त्या फायद्याच्या होतील. आणि ज्याच्यात कामचं जे मिळेल ते सुशिक्षित आणि अगोदरच सुस्थितीत असलेले लोक, जे इंजिनियर, डॉक्टर, कॉल सेंटर, अमेरिकन ॲक्सेंट वगैरे जे करतात त्याच लोकांना मिळतील. म्हणजे ही संबंध सेल्फ परपेच्युएटिंग सिस्टम आहे, एक इंडिया आणि भारत. मग त्यात जे अपवर्ड मोबिलिटीचा एक इंडेक्स त्याला म्हणतात
तो इथे नाहीच आहे. मी एकातनं दुसरीकडे जाणंच शक्य मग असं असताना त्याचं रोजगार काय केलं निर्मिती करणार पाहिजे? कशी? तर पहिली गोष्ट आपल्याला डिसेंट्रलायझेशन करणं, म्हणजे लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि ह्याच्यात लिंकेजेस बांधणं. उद्योग लोकांकडे जाणं, लोकांनी इथे येण्याच्या ऐवजी. म्हणजे आता लोक तिथे येतात म्हणून शहरांमध्ये भयंकर झोपडपट्ट्या आणि प्रचंड मोठी वाढ वगैरे. तर ही जर का आपण म्हणजे पुन्हा गांधींच्या फिलॉसॉफी कदाचित जाऊ का, शुमॅकर वगैरे, पण याच्याकरता स्ट्रक्चरली आपण काय उत्पादन करतो ह्या संबंध चैनीच्या वस्तूंचा चंगळवाद आपल्याला हवा आहे का, म्हणजे इतक्या प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट तो कशा तऱ्हेने करतो, एवढी टेक्नॉलॉजी आहे ठीक आहे, पण आपल्याला ते करण्याची गरज आहे का? म्हणजे काही आणि ठिकाणी कुठे लेबर करतो? इंटेन्सिव्ह अगदी कामगार आणि लागतील, लघु कुशल कामगार लागतील अशा उद्योगांना बढावा दिला आणि पाहिजे. हळूहळू टेक्नॉलॉजीचं जसं आपण अपग्रेडेशन आपण करतच गेलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण देत गेलं पाहिजे, लोकांना जसं झेपेल, आवडेल, जमेल अशा तऱ्हेने ते वाढवत नेलं पाहिजे. आज कसं आहे की बघा, ग्लोबलायझेशनमध्ये हा रोबो आणि हे एनसी मशीन तुम्हाला जमलं तर तुम्ही आत आहात, नाही तर बेकार आहात. आणि त्यामुळे जो एक तर रोजगार भयंकर कमी वाढतो, जो वाढतो तो फक्त सुशिक्षित आणि ज्यांना सुस्थितीत त्यांनाच फक्त ते मिळतं, आणि त्यामुळे त्याच्यात प्रवेशच नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला लोक सेंटरला धरून, फॉर अ चेंज लोक हे मध्यवर्ती धरून, की टेक्नॉलॉजी त्यांना झेपेल जमेल तरी ठेवणं, मग हळूहळू प्रशिक्षण देऊन वाढवत नेणं आणि इंडस्ट्रीज खेड्याकडे नेणं, ती लघु उद्योगांना जास्त कर्ज देणं, आणि मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक तऱ्हेचे टॅक्सेसमध्ये माफी किंवा अनेक तऱ्हे थोडक्यात लघु उद्योगांना आपण हे करणं. रेड कार्पेट ट्रीटमेंट खूप लघु मोठ्या- उद्योजकांना मिळालं पाहिजे. हेमंत राठी, मागची 10 वर्ष आपण पाहत होतो की अर्थव्यवस्थेचे आकडे इतक्या दराने वाढली, तितक्या दराने वाढली. हे सगळं जरी खरं असलं तरी तेवढंच बेकारी सुद्धा तितक्याच दरानं वाढत गेली. ही बेकारी कमी करून रोजगार निर्मितीची क्षमता या देशाची वाढवण्याकरता या सरकारनं नेमकं काय करावं? रोजगार निर्मिती किंवा एज्युकेटेड जे आपलं एम्प्लॉयमेंट आहे, या एम्प्लॉयमेंटच्या हिशोबाने लहान लहान व्यवसाय जे आहेत, लहान उद्योग जे आहेत, या उद्योगांना जेवढं आपण सपोर्ट देऊ, कारण तो स्वतः चालक, मालक, पालक असतो. जसं अगदी बटाटे वड्यावालाही मग अच्युत भाऊंनी जे सांगितलं की हे सगळे स्वतःचं जे काही करतात यांना सपोर्ट दिला, त्याच्यात सेल्फ एम्प्लॉयमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आणि ही सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल तर आपल्या इथे जसं की आज ॲग्रिकल्चर सेक्टर हे खूप मोठं आहे, तर फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रिकल्चरला व्हॅल्यू ॲडिशन आपण जी म्हणतो आहे, ही जर दिली तर शेतकऱ्याचा मुलगा स्वतःचं काहीतरी करतो आहे, त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन देतो आहे, तर शहरावरचा लोडही कमी होईल. आणि शेती ते उद्योग अशी चेन, आणि त्यात मग व्यापार आला, म्हणजे याच्यात ट्रेड पॉलिसी असे जर विचार आपण केला, इंडस्ट्री पॉलिसी, ॲग्रिकल्चर पॉलिसी, ट्रेड, एकमेकांचं लिंकअप, हा टोटल लिंकअप आहे. नुसतं स्मॉल स्केल किंवा लार्ज स्केल असं नाही आहे. तर व्यापार, शेती, उद्योग या सगळ्यांचं लिंकेज केलं, ॲटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट ही बरोबर वाढेल आणि लोकांना काम पण मिळतील. लोकांना काम करण्याची इच्छा आहे, फक्त काय काम करावं हे समजत नाही आहे. तर याचं लिंकेज जर केलं, या लिंकेजमध्ये आणि लहान लहान व्यापार, लहान उद्योग, इथे जास्त माणसांची गरज असते, इथे मशीन्स कमी असतात, तर या ठिकाणी आपल्याला स्कोप जे असतं, इन्व्हेस्टमेंट कमी लागेल, मॅनपॉवर जास्त वापरता येईल आपल्याला. रामभाऊ, एकीकडे आपण पाहतो की नाक्या नाक्यावर तरुण मुलं संध्याकाळी चकाट्या पिट्ट्यावर दिसतात, तर दुसरीकडे चांगल्या कामासाठी माणसं मिळत नाहीत. जे जॉब्स आहेत ते सुद्धा कमी होत चाललेले आहेत. हे चित्र बदलण्याकरता कोणत्या 2 गोष्टी या सरकारनं प्राथमिकतेने कराव्यात? मला स्वतःला असं वाटतं की गेल्या 20 वर्षात जी काही परदेशी गुंतवणूक या देशात आली, तिचा जो रोख होता, हा रोख प्रामुख्याने शेअर बाजारात गुंतवणूक, म्हणजे असलेल्या कंपन्यांचे शेअर विकत घेण्याकडे आणि रिअल इस्टेटमध्ये मोठाल्या लँड बँक्स निर्माण करण्याकडे झाला. यातनं काही रोजगार निर्मिती झाली असली तरी फार मोठ्या प्रमाणावर स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्सच्या स्वरूपात हे फंड्स वापरले गेले. लघु उद्योग आणि मध्यम उद्योगांना या परदेशी गुंतवणुकीचा कुठलाही फायदा झालेला मला तरी दिसलेला नाही. ॲब्सोल्युटली. त्यामुळे ही परदेशी गुंतवणूक जी येते तिची दिशा बदलता येईल का याच्याकरता या सरकारने विचार करायला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणावरती जर लघु आणि मध्यम उद्योगांच्यात परदेशी गुंतवणूक होऊ शकली तर मला स्वतःला असं वाटतं की जी भांडवलाची चणचण या उद्योगांना भासते ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडवता येईल. दुसरा एक भाग असा आहे की लघु उद्योगांना, मध्यम उद्योगांना तंत्रज्ञानाची चणचण जाणवते, आणि ही तंत्रज्ञानाची चणचण जर आपल्याला सोडवायची असेल तर युरोप आणि अमेरिकेत अनेक छोटे उद्योग हे चांगलं तंत्रज्ञान असतानाही केवळ कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह न राहिल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि यांना परदेशात कुठेतरी पार्टनरशिप करण्याची इच्छा आहे, पण त्यांना मार्ग सापडत नाहीत, कारण तेही छोटेच आहेत.
जरी ते आपल्या मानाने मोठे असले तरी युरोप अमेरिकेच्या मानाने छोटे आहेत. तर या सगळ्या उद्योगांना गुंतवणूक करण्याकरता, त्यांचं तंत्रज्ञान देण्याकरता भारतातनं उद्योजक कसे आयडेंटिफाय करता येतील, या सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल आणि यात सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करता येतील, हे जर आपण केलं तर तंत्रज्ञानही लघु आणि मध्यम उद्योगांकडे येण्याची शक्यता आहे. आणि एक तिसरी गोष्ट आहे की पायाभूत सुविधांमध्ये परदेशी गुंतवणूक कितपत झाली, बंदरांमध्ये किती झाली, रस्त्यांमध्ये किती झाली, विजेच्या क्षेत्रात किती झाली, रेल्वेच्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली, हे जर आपण बघितलं तर ती नगण्य अशी आहे टोटल झालेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून. लघु आणि मध्यम उद्योग जर वाढायचे असतील आणि ते खेड्यापर्यंत जावे असं वाटत असेल तर खेड्यापर्यंत सोयी सुविधा पोचल्या पाहिजेत, पायाभूत सुविधा गेल्या पाहिजेत, वीज 24 तास तिथे उपलब्ध झाली पाहिजे, रस्ते तिथले व्यवस्थित असले पाहिजेत आणि तिथून बंदरांपर्यंत माल पोचण्याकरता आणि बंदरावरनं तो एक्सपोर्ट होण्याकरता Direct- किंवा मार्केट direct प्लेसेस link पर्यंत माल Point well पोचण्याकरता taken. व्यवस्था अतिशय चांगली असली पाहिजे. तर त्यामुळे परदेशी गुंतवणूक याही क्षेत्रात होईल याची काळजी या सरकारने घेतली. ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी गुंतवणूक व्हायला हवी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठ हे एसएमई सेक्टरला मिळायला हवं आणि तंत्रज्ञानाची चणचण कमी करण्याकरता परदेशी गुंतवणुकीचा ओघ हा या क्षेत्राकडे वळवला पाहिजे असं मत या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे. या छोट्याशा असलेल्या भागामध्ये एकच कळीचा मुद्दा मी सर्व मान्यवरांना एकच प्रश्न विचारणार आणि तो म्हणजे ओबामा सरकार आलं होतं तेव्हा ओबामा सरकारकडून पहिल्या 100 दिवसांच्या अपेक्षा तिथल्या माध्यमांनी विचारलेल्या होत्या, व्यक्त केलेल्या होत्या. आपापल्या सेक्टरसाठी पहिल्या 100 दिवसात आपण ज्या गोष्टी सांगतात की इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी करायला खूप मोठ्या कालावधी लागणार आहे. परंतु पहिल्या 100 दिवसात हेमंत राठी पहिल्या 100 दिवसात या सरकारने नेमकं काय करावं असं वाटतं? पहिल्या 100 दिवसात मोदी सरकारने फक्त एक जरी काम केलं की जेवढे सरकारी इन्स्पेक्टर आहे या इन्स्पेक्टरच्या ऐवजी त्यांना इन्स्ट्रक्टर, वा, इन्स्पेक्टर नाही इन्स्ट्रक्टर ही भूमिका जर निभवायला लावली तर मला वाटतं निम्मे प्रश्न उद्योजकाचे आणि व्यापाऱ्यांचे संपतील. कारण की ऑलवेज आपण पाहतो की हवालदार नेहमी वनवेच्या दुसऱ्या बाजूला का असतो हा प्रश्न आजपर्यंत मला समजला नाही की वनवेच्या अगोदर की बाबा वनवे आहे रे तोडू नको हे सांगायला कधीच नसतो. ही मानसिकता बदलण्याकरता सरकारला खूप काही काम करावं लागेल आणि हे जर झालं तर व्यापार उद्योग नक्कीच वाढणार आहे. अच्युतराव, नाही मला असं वाटतं मी 100 दिवसात करण्यासारखं मी काही बोलणार नाही, कारण मला संबंध इकॉनॉमीचं स्ट्रक्चर जे आहे ते लोकाभिमुख झालं पाहिजे. But you can get some pointers, some एक indicators. पॉईंट जर का असेल तर माझ्या मते सगळ्यात सुरुवातीला भ्रष्टाचार म्हणजे स्विस बँकेतनं पैसे आणणं किंवा त्याच्या दृष्टीने उद्योगांचं पावलं- म्हणतो मी या त्या- एसएमई सेक्टरसाठी किंवा उद्योजकांसाठी नेमकं काय करावं? एसएमई सेक्टरसाठी जर का म्हणायचं झालं तर मग नियम हे करणं, कायदे शिथिल करावे. पण मुख्य मला असं वाटतं की एक स्किल्स डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे चीनने जे व्हीईटी केलं म्हणजे Vocational education. एज्युकेशन ट्रेनिंग आणि चीनमध्ये 9 वर्ष कंपल्सरी शिक्षण, त्यानंतर मग आणखीन पुढची आणि त्यामध्ये 47% लोक त्याच्यातनं त्या व्होकेशनमध्ये जातात, आपल्याकडे 3% जातात. म्हणजे सहज म्हणून सांगतो. आणि आपल्याकडे ITIची काय व्यवस्था आहे तुम्हाला माहिती. सो पहिल्यांदा जर का ते मॉडर्नाइज करणं. दुसरी गोष्ट शिक्षण म्हणजे अमर्त्य सेन माओ त्से-तुंगला भयंकर कौतुक करतात की माओ त्से-तुंगनी जे शिक्षणाला आणि आरोग्याला महत्व दिलं त्याचे फायदे आता त्यामुळे चीन जपानने मिळते. 1860 मध्ये मेजी रेस्टोरेशन म्हणजे केलं. या सगळ्यांनी शिक्षण आणि आरोग्यावर जे भरमसाठ काम केलेलं आहे आणि इव्हन फार ईस्टचं मगापासून मी उदाहरण देतोय लँड रिफॉर्म्स जे केले यामुळे सगळी प्रगती झालेली लक्षात ठेवा. आपण नुसतं त्यांची उदाहरणं देतो, आता बघा कोरिया बघा, या सगळ्यांनी लँड रिफॉर्म्स केले, शिक्षण आरोग्य. सो पहिल्यांदा त्याच्याकडे त्यांनी जर का लक्ष मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जातोय या कार्यक्रमाचा शेवट करताना राम भोगले यांच्याकडे. राम भोगले, पहिल्या 100 दिवसातली उद्योजकतेसाठी उद्योगासाठी करावयाची या सरकारची सर्वात महत्वाची गोष्ट. मला स्वतःला असं वाटतं या सरकारला करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली प्रमुख गोष्ट जी हे सरकार करू शकतं ती म्हणजे विजेच्या संदर्भात 2002 मध्ये एक पॉलिसी त्या काळातल्या NDA गव्हर्नमेंटने ॲडॉप्ट केली होती आणि काही कायदे केले होते. याचा उपयोग हा टेलिकॉम सेक्टरमधल्या प्रायव्हेटायझेशनमुळे जसा सामान्य माणसाच्या हातात फोन येण्यात झाला
तसा ती खेड्यापाड्यात वीज पोचण्याकरता होईल आणि ती स्वस्तात पोचण्याकरता होईल अशी अपेक्षा होती. पण गेल्या 10 वर्षात या पॉलिसीला पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आलंय आणि त्यातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स वापरण्यात येत आहेत त्या देखील जवळजवळ हायजॅक केल्यासारख्या वापरण्यात येतात. म्हणजे MERC किंवा CERC सारख्या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्थांचा उपयोग हा पॉवर टॅरिफ कमी ठेवण्याकरता आणि कॉम्पिटिशन निर्माण करण्याकरता असावा, पण नेमकी कॉम्पिटिशन टाळण्याकरता आणि टॅरिफ्स जितकी वाढवता येतील तेवढी वाढवण्याकरता याचा उपयोग होतो असं आजचं चित्र आहे. मला स्वतःला असं वाटतं की या सरकारने ती जी पॉलिसी अडॉप्ट केली होती 2002-2003 मध्ये ती सक्षमपणे राबवायला जर पुढच्या 100 दिवसात सुरुवात केली ना तर 50,000 मेगावॅट एवढी गुंतवणूक पॉवर सेक्टरमध्ये झालेली आहे. ही स्ट्रीमवर यायला मदत होईल आणि एवढी पॉवर उपलब्ध झाली तर खेड्यापाड्यापर्यंत वीज 24 तास पोचायला काही अडचण राहणार नाही. दुसरं, यांनी पुढच्या 100 दिवसात जर मूलभूत सोयी सुविधांकरता ज्या पॉलिसीज आहेत या पॉलिसीजमध्ये व्यवस्थित निर्णय घेतले तर मला स्वतःला असं वाटतं की त्याला चालना मिळेल. आणि तिसरी गोष्ट की कोळसा किंवा लोखंडाचं मायनिंग हे जवळजवळ ठप्प झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशात अनेक उद्योग सफर करतायत. गोव्यासारख्या ठिकाणी 20,000 ट्रक्स उभे आहेत कारण त्यांना माईनमधनं निघालेली ओव्हर ट्रान्सपोर्ट करता येत नाही. आता हे सगळे लघु उद्योजक आहेत. या सुरू होण्याकरता जर प्रयत्न केले तर लघु उद्योजकांनाही चालना मिळेल आणि मोठ्या उद्योजकांना चालना मिळेल. मला वाटतं या गोष्टी 100 दिवसात करणं काही अशक्य नाहीये. प्रेक्षको, प्रचंड अशा बहुमतानं मोदी सरकार सत्तेवर येणार. सोमवारी मोदींचा शपथविधी होणार. त्याला सार्क सकट सर्व राष्ट्रप्रमुखांचे आत्ता जी ब्रेकिंग न्यूज माझ्याकडे येते त्यानुसार अगदी नवाज शरीफ सुद्धा या शपथविधीला हजर राहणार आहेत. अशा प्रकारची आत्ताची चिन्ह दिसत आहेत. ज्या अशा आकांक्षांनी आपण मोदींना निवडून दिलेलं आहे त्या आकांक्षांना ते खरे उतरण्याकरता शिक्षण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल आणि उद्योग क्षेत्र असेल या तिन्ही क्षेत्रातल्या मान्यवरांना मागचे 3 दिवस बरोबर घेऊन मी एक प्रकारे पहिला 100 दिवसांचा अजेंडा नेमका मोदींचा काय असेल याविषयी त्यांची मतं जाणून घेतली. या देशाचा प्रवास पायथ्यापासून शिखरापर्यंत अशी आता सुरुवात झालेली आहे. एक फर्म सरकार, एक कणखर सरकार आणि कुबड्यांच्या आधारावर नसलेलं स्वतःच्या सामर्थ्यावर चालणारं सरकार ही या देशाची खरोखरच गरज होती, ज्याच्यातून धोरण लकवा आणि एखाद्याच विभागाला वारंवार मिळणारं प्राधान्य या सगळ्या गोष्टींना फाटा मिळण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण, याच वेळी आपल्याला पाहायची असतात ती मोठी स्वप्न ज्यातून या देशाची भाग्यरेखा बदलू शकते. ती भाग्यरेखा बदलण्याकरता शिक्षण, कृषी आणि उद्योग या 3 क्षेत्रात काय करावं लागेल याचा उहापोह मागचे 3 दिवस आपण केला. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता जेव्हा नरेंद्र मोदी शपथ घेतील तेव्हा त्यानंतर या देशाची अर्थव्यवस्था आणि या देशाची परराष्ट्र धोरण आणि एकूणच भारताची प्रतिमा याकरता काय करावं लागेल याकरता एका आंतरराष्ट्रीय पॅनलला घेऊन मी या विषयावर चर्चा करणार आहे. खरोखरच जर काही मूलभूत करायचं असेल, बदलून टाकणारं करायचं असेल तर याची सुरुवात आपल्याला पायथ्यापासून करावी लागेल. त्या पायथ्याकरता म्हणून हे 3 मान्यवर आज माझ्यासोबत होते. त्या तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.